हॅलो अँड वेलकम बॅक. आज आहे डे 63 ऑफ डेली अपलोडिंग ऑन यूट्यूब. म्हणजे कसंही असू दे, म्हणजे 1 मिनटाचं 2 मिनटाचं कसंही असू दे, डेली अपलोड करायचं यूट्यूबवर ॲज अ इंट्रोवर्ट आपली कॅमेरा फिअर घालवण्यासाठी. पण आता मला असं वाटतं की लाईक डे 63 पण आपण आता खूप कॉन्फिडन्स आलो आहे, पण आपल्याला तरी बाहेर शूट करण्याच्या वेळेस एवढा कॉन्फिडन्स नाही आहेत, तो आपल्याला पाहिजे. तर आज डे 63 वर आपली बाईक भेटणार. बाईक कब्बल म्हणजे ऑलमोस्ट एक 25 तारखेला खराब झालेली. 25 तारखेनंतर आज काय, आज परत 25च आहे मला वाटतं. ओके 25, 1 महिन्यानंतर मी बाईक रिपेअर करून, तर रिपेअरला तर 2-3 दिवसच गेले. पण तो RSA आणि हे सगळा प्रोसेस होता 1 महिना गेला. तर आज मला माझी बाईक भेटणार. आज मी जाणार 4 वाजता. आपण जायचं HM मोटर्स पनवेलला आणि आपली बाईक घ्यायची. आयटमला घ्यायचं, आपण पिकअप करायचा आयटमला आपल्या. तर एक्साइटमेंट तर आहे, एक्साइटमेंट तर खूप आहे भाई, कारण की 1 महिन्यानंतर लाईक बाईक भेटणार. त्याच्यावरती बाकीचं सगळं मी काम करायचं आहे. ती आल्यानंतर म्हणजे बाईक आल्यानंतर मला चेन्स पॉकेट मेन मी उघडून बघणार आहे. घरी उघडून मी स्वतः बघणार आहे की या लोकांनी चेंज केले का नाही. आणि त्याच्यानंतर मला खारघरवरतून ते हे असतं ना आपलं क्लीनर, एअर फिल्टर क्लीनर, तो पण घ्यायचा आहे. तो पण एक क्लीन करायचा. तो म्हणजे तो 2 दिवस त्याला क्लीनसाठी जाईल, तर तो ठेवायचा. तर ते एक सॉर्टेड होऊन जाईल. आणि एक हे विंडशील्ड, मला विंडशील्ड पण मागवायची. विंडशील्ड आपली तुटलेली ती एक मागवायची आहे. त्याला आता बघायचं की लाईक कुठली मागवायची, मेन ती बघायची. मी 1-2 बघितलेत. मी ॲमेझॉनवर एक बघितली, ती मला आवडली आहे. मी तुम्हाला दाखवतो की कुठली आहे ती. ॲमेझॉनवरची बघा. तर तुम्हाला 1 मिनिट जरासं पॉज करून मी हे करतो, कारण की मला तो लिंक शोधा लागणार आहे. पण मी दाखवत होती 1 मिनटं. तर आता मला ती वेबसाईट भेटली. मी तुम्हाला 1च मिनटं लाईट बँडी लस आहे. तर मला ती वेबसाईट भेटली, मी तुम्हाला दाखवतो. वेबसाईट नाही, ॲमेझॉनवरतीच आहे, मी ते काढलं. तर तुम्हाला दाखवतो लाईक. आणि मेन होतं की लाईक त्यांनी एक्सपल्स रॅलीवरतीच त्यांनी बसवलं आहे. तर एक्सप्रेस रॅलीवरतीच त्यांनी ती विंडशील्ड बसवली, त्यामुळे ती मला अजून जरा जास्त वाटायला लागलं. तर हे आहे. तर ॲमेझॉनवर जाऊन तुम्ही नुसतं हे एक्सपल 200 विंडशील्ड टाका. तर इथं फर्स्टच येईल तुमचं. 1200 रुपीज 1220चं आहे. तर इथं मेन कसं झालं की इथं त्यांनी रॅलीचेच याच्यावरती फोटोज टाकलेत, त्यामुळं लाईक आय एम प्रिटी हॅपी ऑल्सो. माझं मेन आहे की लाईक पुढे जे गार्ड आहे, ओके बघा इथं एक आहे, इथं आहे. आणि ही जरा अजून मला वाटतं याच्यापेक्षाही वरची आहे. जे मी वंडरसेनची आधी वापरत होतो, वंडरसेनपेक्षाही मोठी विंडशील्ड आहे. तर त्यामुळं मला एक वाटतं की लाईक काय करू एवढ्या मोठ्या विंडशील्डचं. पर्यंत कसं आहे की लाईक मी 2-3 वेळा राईडवर गेलेलो, त्यावेळेस ट्रकच्या म्हणजे ट्रक आणि ट्रकच्या का गाडीच्या याच्यात ते टायरमध्ये दगड अडकतात ना, 2-3 वेळा मला साईडमधून लागले आहेत. तर मला त्यामुळं वाटतं की लाईक मोठी विंडशील्ड घेऊ का. ते एक आहे फॉर सेफ्टी, नॉट पर्पज ऑफ लुक्स आणि हे, बट सेफ्टी मेन आहे की लाईक समोरून दगडही आला काही आलं तर लाईक ॲट द एंड त्याला लागाला काय, आपल्या विंडशील्डला लागून डिफ्लेक्ट कुठं होईल ते होईल. पण मला ॲक्च्युली आवडली इथं, चांगलं पण आहे, मोठं आहे. तर मी आत्ता त्याला ऑर्डर केलं, आज ऑर्डर केलं तर कधी येणार ब्रो, कुठे. ओके, मी त्याला आज ऑर्डर केलं तर हे संडेला येणार. संडे मग मी संडेला हे करू शकतो, पूर्ण बसवण्याचं फुल ट्युटोरियल्स करू शकतो. तर मी ते करू शकतो. तर मला असं वाटतं की लाईक ही मागू का मी पण परत बघेल, कारण की मला आता एवढं हे की लाईक, कारण की विंडशील्ड साईडमधून पण मोठी आहे, ब्रेथ वाईज पण मोठी, हाईट वाईज पण मोठी आहे. पण विथ वाईजमध्ये कसं आहे की लाईक माझं ते साईडमध्ये हे आहेत काय आपले पुढे ते हेडलाईट प्रोटेक्टर का ते GPS माउंट ते बसवले, त्याला नाही लागायला पाहिजे, ते मेन आहे. तर मला जरासं आता चेक करून हे करायला लागेल, कारण की त्यांनी इथं झोप पण येते. बेसिकली त्यांनी बघा ना, त्यांनी दाखवलं आहे की लाईक हे बघा इथं आहे ना, त्यांनी दाखवलं आहे की लाईक नॉर्मल एक्सपल्स आहे त्याच्यावरती पण केवढं मोठं जातं आहे ते बघा. इफ तुमच्याकडे नॉर्मल एक्सपल्स पण आहे, तुम्ही त्याला पण बसू शकता. तर ते
तर आता बघू आता कसं करायचं आहे आणि करू ऑर्डर. काय तर करायला तर लागणार आहे कारण विंडशील्ड पाहिजे. ही 1200 रुपीजची इफ मी जी नवीन आली जी कुठली आपली एक्सपल्सची आहे ती बसवली तर ती मला कितीला पडणार? ती काय त्या 800 रुपीजला काय तर आहे. ते 800 आणि हे ऐका किती झोप येते हां. तर ते आहे, दोघांमध्ये थोडा फरक आहे, तो बघायला लागणार आहे मला. तर चला बघू. एक तर 4 दिवसांना तर मी ऑफिसचं काम करायचं चालू केलं आज. नाही 4 दिवस आम्हाला सुट्टी होती. तर 4 दिवसांना आता किती कोणांनी किती मेल्स पाठवलेत ते बघायला लागणार आहे. काही खूप जण अजून पण सुट्टीवर आहेत माझे, तर ते बघायचं आहे. देन चलो लेट्स सी कसं आहे. तर आता आपण झालेलो आहे रेडी. हो एकदम खिडकीत एकदमच आहे. तर आता आपण झालेलो आहे रेडी आणि आपल्याला जायचं तर बाईक आणायला. ऑलमोस्ट 3 वाजलेत. माझा होता प्लॅन की 4 वाजता जायचं, पण मी बोललं की लवकर जाऊया आणि परत लवकर येऊया, कारण की मी बोललं की लाईक मी ऑफिसमधून मग 1 तासाचा ब्रेक घेतला आता. तर मी त्यांना बोललं की लाईक मी लंचला चाललो आहे. तर त्यांनी बोललं की ओके, कारण की मी काम करत होतो. त्यांना नाही माहीत होतं की मी सकाळीच एकदाच जेव्हा ब्रेकफास्ट करतो, तर तेच होतं. तर मी त्यांना बोललं की मी 1 तासानंतर येईन, मी कधी पण हे लंच करून येतो आहे. लंचनंतर मी परत कंटिन्यू करेन. आता लंच ब्रेकमध्ये मी जाणार माझी बाईक आणायला. बाईक आणून आता बघू आता कसं, आता पनवेलला कसं जायचं. मी ॲक्च्युली विचार करत होतो की ओलानी जाऊया, ओला बाईकनी. पण ओला बाईक पण 250 रुपीज दाखवते इथून जायला मला तिथं, जे ऑलमोस्ट मला इफ मी रिक्षाने गेलो मला 80 रुपीज पडतात. 80 का 100 रुपीज पडतात. ते मला एवढं करायला लागणार आहे आता. सो बघू आता कसं करायचं आहे, बघू आता. कारण की फ्रक्चर पडतो 250 रुपीज, 250 to 300च्या मध्ये दाखवत होतं. तर ते खूप मोठं आहे रे. आपण एवढं पण अमीर नाही आहे की भाई आपण अशा ह्याच्यात हे करू. तर आता जाऊया, आता बाईक आणूया. बाईकचं आता चालवून बघूया एकतर की कसं वाटतं. आता फील मला आल्यानंतर त्याचं चेंज पॉकेट हे स्वतः मी उघडणार आणि चेक करणार आहे की त्यांनी सगळा तो पार्ट बदलला आहे का नाही. का कळालं की त्यालाच फर्निश करून दिलं आहे, आईच्या गावात फटकेच दिल त्या लोकांना. मग आता जाऊन बघूया, चला भेटू. माझं त्यामुळेच आहे की लवकर जायचा रिझन तो आहे की आल्यानंतर लगेच बाईक उघडून चेंज पॉकेट फूडचं उघडून मी चेक करायला. तर तीच मेन आहे. तो चला बाईक आणायला जाऊ. रिक्षा आजकाल त्याला एवढी टाईम का लावते. आता जरासा वाकडं तिकडं. मला एक कोपऱ्यातले कॅमेरा आहेत ना, कधी नाही आवडत. कळतच नाही कसं पकडायचं यांना सिरियसली. त्यामुळं मी कधी कधी असं केलेलं मला बरं पडतं. बघू चलो. रिक्षा आजकाल यायला खूप टाईम लावतात. जर बघायचं आता कसं करायचं आहे. आली 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 आली. LP UPI ये है, ऑनलाइन है ना, छुट्टे नहीं अपने पास. चलो भेटू जरा वेळात. चलो आता हा GoPro मधून आहे व्हिडिओ. यस, आणि बाईक भेटलेली आहे आपली आता. तर आता फर्स्ट स्टार्ट आहे आता ही आपली राईड. बाईक चालू झाल्या. पण आता कसं झालं माहिती का, सगळं वेगवेगळं वाटतं मला. कारण की कसं झालं आहे की हे मोकळं झालं आहे आपलं. इथं काहीच नाही, विंडशील्ड नाही. मी एवढं घाईमध्ये आलो ना, मी मिरर विसरलो. मला आत्ता लक्षात आले की शीट आपण मिरर नाही घेतलेत, तर मी मिरर विसरलो आहे. पण चेंज पॉकेट त्यांनी चेंज नाही केलं. आता मी काय करणार आहे की चेंज पॉकेट आता मी स्वतः आणि ब्रासचे जे असतात ना, या विकेंडला मी ब्रासचे चेंज पॉकेट घेईल आणि चेंज करेल. कधी पण मी बाईक चालवणारच नाही भेंडी, सिरियसली.
कधी पण मला ब्रास ते नाही भेटत ना, कधी पण मी चालवणारच नाही, एकदम आरामात चालवणार आहे भाई आता तर मी, जरा स्टार्टिंगमध्ये आता तर. काय की त्यांनी बोललेलं की चेन्स पॉकेट पण बदला लागेल, पण चेन्स पॉकेट त्यांनी बदललं नाही आहे. पण चेन्स पॉकेट मी स्वतःनी आता बदलेल, कारण की झालेले आहेत त्याला 15,000 किलोमीटर. तर तेच हे करायचं आहे. मेन आहे की लाईक आता मी जाईल तर इथूनच जाईल, एअरपोर्टच्या इथूनच जाईल. तोच एक मला सगळ्यात इझिएस्ट वे वाटतोय, कारण की माझ्याकडे आता काही नाही आहे, काही नाही म्हणजे मिरर्स नाही आहेत मेन तर, त्यामुळे पोलिसांनी पकडायला नाही पाहिजे. माझं मेन तसं आहे, मिरर्स नाही आहेत माझे, फॉग लॅम्प्सवर हे पण नाही आहेत, काय सॉक्स पण नाही लावलेत मी, काहीच नाही लावलेत. पण बाईक चालवायला तर चांगली वाटते आता, पण आता आधी पण चांगलीच होती, आता पण चांगलीच आहे. भाई कसला आवाज होता तो. पण आहे जरासा चेन लूप करायला लागणार आहे, चेन लूप झालेली नाही आहे आपली या बाईकची, म्हणजे त्यांनी नाही केलेली, मी तर केलेली होती आधी नाही. आणि ना मला चेन्स पॉकेट त्यांनी बोललेला ना सर तुमचा चेन्स पॉकेट, मी स्वतः आता चेन्स पॉकेट बदलणार आहे त्यांचा, कारण की मला रिस्क नाही घ्यायचं आहे चेन्स पॉकेटवर. आणि यांच्याकडे ब्रासवाली नाही, इफ ब्रासवाली असते ना मी स्वतः बदलली असते सिरियसली. जरासं 2च मिनटं भाई, आता मला जास्त असं, मला आता असं वाटतं की जास्त असं स्पीडमध्ये पण नको घेऊन जायला का काय नको, कारण की उद्या म्हणजे असं हे नाही रे, म्हणजे परत असं हे नको. पण RSA घ्या भाई, RSA हिरोचा अगर RSA असेल ना घ्या. मला वाटलं की मी एकदा यूज केलं आणि त्याच्यानंतर मला आता परत नवीन RSA काढायला लागलं, पण त्यांनी बोललं नाही, तुम्ही तो RSA आहे, तुम्ही वर्षातून 10 वेळाही मागू शकता RSA. आय वॉज लाईक ओ फक, मी एवढ्या वेळा RSA मागू शकतो, ते पण 400 रुपीजमध्ये. 400 रुपीजमध्ये तुम्ही 10 वेळा RSA मागू शकता. 10 म्हणजे तिने असं मी 10 बोलतोय, पण तिने तर मला बोलले तुम्ही इफ तुम्हाला वर्षातून 100 वेळा पण RSA तुम्ही मागवले ना तरी चालेल. अरे भाई हे आधी सांगायचं ना, असं आहे की तुम्ही वर्षातून 100 वेळा पण RSA मागवलं तरी चालेल, पण हे आधी सांगायला पाहिजे होतं तुम्ही, मग मी आधीच घेतलं असतं. मग आता बरं आहे भाई, RSA आहे. मेन स्टँड मी ज्यात आपल्या बॅगेत टाकून ठेवला आहे, त्यामुळे मी एकदम आरामात आता एक 40-50च्या स्पीडवरती जायचं आहे मला. पण मी आहे ना आता मेन हे आहे ना उघडून बघणार आहे आता की त्यांनी तो पार्ट टाकला आहे का. इफ तो पार्ट टाकला असेल, सिरियसली मला आधी नंतर असं नको ना भाई की गाडी हे झाली आणि त्याच्यानंतर तो पार्टच जुना आहे त्याच्यात, तसं वाला पण नाही पाहिजे. भले वॉरंटीमध्ये सगळं झालंय, वॉरंटीमध्ये सगळं झालं, पर्यंत ॲट द एंड भाई आपण काय हेच नाही करू शकत ना. मेन आहे की इंजिन ऑइल परत नवीन आलंय, ते सगळे त्याचं पॅकिंग बिकिंग नवीन, सगळं नवीन आलंय. बट लुक ॲट द सन. आणि आता मी ना मुद्दामून हळू चालवतोय, कारण की मला नाही पाहिजे की तो नवीन पार्ट आहे ना त्या जुन्या चेन्स पॉकेटच्या ह्याच्यात खट येऊन त्याला काय होईला. तर उद्या परवा का या विकेंडला मी आधी चेन्स पॉकेट बदलेल, त्यानंतर पुढे सगळं करेल. आणि विंडशील्ड मागवेल, मेन तर विंडशील्ड आहे भाई, विंडशील्ड मागवेल मेन. विंडशील्ड जी आपण ॲमेझॉनवर बघितली आहे ती मला जरा चांगली वाटली आहे, मोठी आहे जरा, मोठी म्हणजे मला वाटते इथपर्यंत असेलच ती. आधीची कशी इथपर्यंत होती, म्हणजे जी वंडरसेनची इथपर्यंत होती, आपली कंपनीची तर एवढीच होती, वंडरसेनची एवढी होती, त्यानंतर यांची एवढी तर असेल मला असं वाटतंय. तर आता ते बघायचं की किती जाते ती. काय त्यांनी बोललेलं की इथे याच्यापेक्षा एवढं वर तर आहे.
अरे डॉमिनोज असलं काय डॉमिनोज फ्री होम सर्विस बाय फ्री होम डिलिव्हरी पण असं ओ माय गॉड डॉमिनोज व्हॉट यू आर डुईंग ॲक्च्युली हा रस्ता जरासा हे पण आहे इफ माझी बाईकचं मला वाटलं चेन्स पॉकेट पण बदलला असेल पण चेन्स पॉकेट बदलला नाही मला ते चेन्स पॉकेट मी स्वतःचं नवीन चेन्स पॉकेट टाकेल ब्रासवाले ब्रास चेन्स पॉकेट नाही सिरियसली कारण की माझी राईडच कितीची झाली 75 किलोमीटर्सची झाली त्या दिवशी ओहो मग 0005 ओके सगळं भारी तर वाटतंय मला गेअर चेंज करताना पण असं भारी हां पर्यंत हो अरे दीदी आलेले असे आणि इथून गॅप पण कमी भाई डोंट माझा जजमेंट चुकला असताना भाई मी त्या गाडीच्या वरच होतो आपण बघ आपण कसं इज्जतीत गोल फिरून जातो लोक बघ कसे शॉर्टकट पण सिरियसली आता बाईक मस्त वाटते अरे किती दिवसानं तर एक तर मी एक्सपल्स चालवतो त्यामुळे अजून भारी वाटतं पण मी स्पीडमध्ये नाही चालवते कारण की मला नाही माहीत की आजचं चेन्स पॉकेट कारण की ज्यांनी माझी गाडी घेतलेली ना ते नव्हते तिथं मी विचारलेलं तर ते नव्हते तिथं त्यामुळं मी काहीच नाही करू म्हणजे मी तिथं थांबलेलो ऑलमोस्ट एक 15-20 मिनटं थांबलेलो मी तिथं एका मुलाशी पण बोलत होतो बाईकच्या बारेमध्ये तर सगळे हे करून पण मला ते दादा ज्यांनी माझी बाईक घेतलेली सर्व्हिसिंगला ते तिथं नव्हते तर ते नव्हते त्यामुळं मग मी आता निघून आलो तर मला त्यांना मेन तेच विचारायचं होतं की लाईक तुम्ही चेन्स पॉकेट जो पुढचाच पॉकेट आहे तो पण चेंज केला आहे का नाही इफ नाही केला असेल तर मी आपलं आरामातच चालवायला म्हणजे आता घरी जाऊन मला कळेल की कसं केलंय त्यामुळे मी एकदम आरामात चालवतोय कारण की आता नवीनच आहे चेनचा पण जरासा चेन जुनीच आहे तर तेच आहे माझं ब्रास आता माझ्या डोक्यातच बसले ते ब्रासच घालायचं लॉंग टाईम 30-40 हजार किलोमीटर काय बघायचीच जरूरत नाही मग मी लॉक पण नाही करू शकत ओ माय गॉड काय आहे ते हां आता पब्लिक सुटली असेल ना मला तर आधी ना मला निघण्याच्या आधी ना माझा ऑफिसचं बघायला पाहिजे होतं की बाई कोणी मेसेज पाठवलं आहे का नाही कारण की नॉर्मल सर्व्हिसिंग असते ना मी तर आत्ता पण अशी पळवली असते ना या बाईकला अशी जुर्रकणी पण आता कसं आहे तर पार्ट नवीन आहे तर मला काही असं रिस्क नाही घ्यायचं आहे पार्ट बरं बट आय लव्ह दिस रोड काही बोला इथंच मी बाईक आपल्या रॉयल एनफिल्डला एक 100 पर्यंत पळवलेली पण मी मध्ये थांबून तुम्हाला दाखवतो की भाई काय काय झाले काय हे नाही झाले कारण की आता कसं तिथं चेन्स पॉकेट दिसत नाही ना तिथून त्यामुळे मी काहीच नाही करू शकत इफ चेन्स पॉकेट दिसत असताना लांबूनच ओके नवीन बसवला आहे तर काहीच नाही वाटलं असतं मला पण खर्च आता कसं आलाय की खर्च ऑलमोस्ट 3000 पर्यंत खर्च झालाय 3000 पर्यंत पण कसं आहे की ते वॉरंटीमध्ये होती ना 5 वर्षाची जी इंजिन वॉरंटी का काय वॉरंटी आहे कंपनीची अंडर त्या ह्याच्यात तो पार्ट बदलला गेला आहे त्यामुळं इफ माझी वॉरंटीच्या बाहेर बीर असते ना भाई त्यांनी बोललं की तुम्हाला 8-9 हजाराचा खर्च पडला असता दादा तुम्ही लकी आहात पण आता आहे भाई एव्हरी मंथ आहे ना बाईकसाठी ना 2000 मेंटेनन्सच्या नावाखाली आहे ना साईडमध्ये काढून ठेवायचे एव्हरी मंथ
म्हणजे 2000 म्हणजे असं काय वेअर अँड टेअर झालं की काय असेल तर ते वापराचे. आता कसं की पुढचे 6 महिने मी 2-2 हजार पण बाहेर काढून ठेवले. एक 6000 म्हणजे 2-2 हजार करत एक 12,000ची सेविंग होऊन जाईल बाईकवर माझी. बाईकसाठी चला SIPs करायला पाहिजे. नको विड्रॉ करण्याच्या वेळेस पण 18% GST लावायचे आणि 18% ते टॅक्स लावायचे. त्यामुळे नकोच. पण आता काही करून आहे ना मला बाईकला ना, आता मी त्यांची जी सर्व्हिस घेतली आहे वर्षातून 4 वेळा सर्व्हिसिंग, ते काही पण करून मला आता त्यातलं वापरायचं बाई, पुरेपूर वापरायचं मला ते. मी ॲक्च्युली इथं पण थांबू शकलो असतो पण मी नाही. मला जरा असा लुक माहीत नाही कसा हे येतोय. पण चला भेटू जरा वेळात. काय असेल मी मध्ये थांबवेल तर त्यावेळेस मी ऑन करेल. चलो. हो स्केटिंग भाई, स्केटिंग किती ह्याच्यानंतर स्केटिंग बघतोय मी पण मध्ये चालवायला घेतलेले पण मी पडलो गेलो ह्याच्यात. सिरियसली ढुंगणावरती सापडलेलो मी स्केटिंग करता. इथं कुठं तर असं क्रॉसिंग आहे ना. हां पुढे आहे. आलं तर मी म्हटलं की तिथं बाईक थांबून मी जरा चेक करू. मी तिथं चेक केलेलं पण कॅमेरा ऑन नव्हता ना. तर आता तुमच्यासाठी सगळ्यांसाठी कॅमेरा ऑन करून दाखवायचं आता मला. तर मी म्हटलं की इथं जे समोर आहे तिथं थांबून बाईकचं मी तुम्हाला दाखवतो सगळं कसं गेलंय. पण ॲक्च्युली बोलू ना, गेअर आता असा पडतोय ना, असा खाट म्हणजे खाट म्हणजे एकदम असा कडकमध्ये पडतोय, असा वाईट याच्यात नाही. तर ही आहे आपली बाईक. मेन आहे की जो इतरचा जो पार्ट आहे. ओके थांबा, इथून दिसतोय का? इफ तो पार्ट नवीन बसवला असेल ना, इफ तुम्हाला पण इथं दिसतोय, इफ तो पार्ट नवीन बसवला असेल ना, मग मला काही टेन्शन नाही आहे. कारण की मागच्या चेन पॉकेट जुनाच आहे, चेन 30 आहे. नुसार तो एक पार्ट आहे ना चेन पॉकेटचा, इफ तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये, तो अगर बदलला असेल तरच ते हे. बाकीचं तर मला हे वाटतं हे नवीन बसवलं का हे पण ओपन करून या लोकांनी बघितलं मला असं वाटतंय. कारण की हे एकदम नवीन कोरंसारखं दिसतंय. ऑइल तर ड्रेन केलेलं आहे या लोकांनी. आणि मला माहीत नाही इतरचं याचा काय इश्यू झाला आहे. हा एवढा असा फिरतो काय ते मला कळत नाही का. यांनी चेक करण्याच्या वेळेस हां आता बरोबर झालं आहे. तर ही अशी आपली बाईक आहे. आता आपण नेहमीसारखा एक फोटो काढूया. जळू दे पेट्रोल जरा, इंजिन हे होऊ दे भाई. अरे ओके, मी बोललो हवा कुठून येते जरा 2 सेकंड. ओके मागून कोण येते नाही. ओके भाई, कोणी काय बोलायचं बोला, पण बाईकचा फोटो इज बाईक का फोटो. तुम्हाला पण दिसतोय का? फोकस इथं. ओके चला कसले नॉनसेन्स लोक आहेत. बघ ना, गाडी मधोमधच थांबवली आणि स्केटिंग बदलतात. जरा साईडमध्ये तर ये. आणि हे लोक सो कॉल स्वतःला बोलतात की आपण खूप सिविक सेन्स आहे आपल्याला. ओके देन चलो. पण हां मला विंडशील्ड पाहिजे. मी विंडशील्डच्या बिना कुठंच नाही जाऊ शकत. हो ना, कशी मध्येच बाईक लावली आहे. असे कधी नॉनसेन्स लोक असतात ना आपल्या आजूबाजूमध्ये, असं वाटतं. पण इट्स गुड, स्केटिंग करतात ते माझं हे नाही आहे.
पण मधोमध थर्ड लेन जरासं या साईडला थांबायला पाहिजे होती त्यांनी अजून, असं मला वाटतंय. ओ ये काय वाटते आता बाईक. एक नंबर बाई, एक नंबर. माझी आयटम आली परत एकदम चिकनो मध्ये. अरे या लोकांनी काय हे बसवलं नाही का काय टाकीचं. प्लीज बोलू नका की मला परत त्यांच्याकडे जायला लागणार आहे. एकच मिनटं. नाही, कारण की मी असा आपटतोय ना, असा आवाज नाही यायला पाहिजे होता. म्हणजे जो खाडखुडखाड आवाज येतोय ना टाकीला आपटण्याचा, तसा आवाज यायला नाही पाहिजे. नो भाई. पण सिरियसली यार बाईक एक असं भारी वाटतंय ना यार. बाईक रिपेअर झाली, सगळं झालं आणि आता आली आहे बाईक. एवढं नुसतं एकच आहे यार, मी मिरर्स आणायला पाहिजे होते, मग मला खूपच अजून भारी झालं असतं. बघू आता, माझ्याकडे ऑफिसचा काय मेल बिल नाही आला असेल तर मी खारघरला जाऊन ते हे आणेल, काय आपलं ते क्लीनर असतो ना आपला ह्याचा, काय एअर फिल्टर क्लीनर, तो आणायचा आहे मला. कारण की आपल्याला BMC आहे, तर BMCचा एअर क्लीनर आपल्याला पाहिजे, एअर फिल्टरचा क्लीनर. तर तो आपल्याला आता विकत आणायचा आहे. तर ते बघूया आता आपण. दादा पुढं बघ, दादा पुढं बघ, फोनवर नंतर बघा. आणि मला सिरियसली बोलून मलाच इनलिगल सारखं वाटतं की लाईक माझ्या याला मिरर्स नाही आहेत, त्यामुळं मलाच असं विचित्र वाटतं ना बाईक चालवायला. कारण की आपण कधी असं चालवलं नाही ना विदाऊट मिरर्स बाईक. मला आता एकदम असं हे वाटतंय. पण ते घरी राहिले गेले, कारण की मी इथून जे नॉबमधून आहेत काढून मी वाला सर्व्हिसिंगच्या वेळेस मी काढून टाकलेले RSAच्या वेळेस. पण मी घाईमध्ये एवढं घाईमध्ये तर नाही, पण एक होतं ना की मी बोललेलं की मी लंच टाईम घेतो आहे, मी 4 वाजल्यानंतर तुम्हाला भेटूया करून मी असं ऑफिसला बोललेलं. तर 1 तास मी ब्रेक घेतो आहे करून असं सांगितलेलं. तर आता 1 तास तर तो झाला आहे. तर त्यामुळं त्या 1 तासाच्या गॅपमुळे सगळं करायचं होतं. त्या ह्याच्यात मी विसरलो गेलो की मिरर्स घ्यायचे माझ्या बरं. बट इट्स ओके. आता आपण पोचलोच आहे नेरूलमध्ये, जास्त काय एवढं काय हार्मफुल नाही होणार मला. तर ते एक हे करायचं आहे. ब्रो सरक, ब्रो सरक ब्रो, सरक. असं काय झालेलं गेअर. ओके, मीच चुकीचा टाकत होतो गेअर. माझा हे आता आहे ना खूप आरामात बाईक चालवायची भाई. आता तर तेच आहे, म्हणजे आरामात, म्हणजे एकदम आरामात आता बाईक चालवायची. ब्रो चला, या लोकांना माहीत नाही का एक बाईक लेन असते साईडमधून, त्यातून आम्ही निघत असतो. जरासा जागा द्यायला पाहिजे आम्हाला, असं या लोकांना वाटत नाही का. ब्रो कोणी मला टच करते का मागून. ओके चल ब्रो चल भाई. स्ट्रेटच जाणार आहे मी. हे बघ असे पण असतात हिरो
की लेफ्टला जायचं पर्यंत राईटमध्ये गाडी ठेवायची. हो या फायनली आपण घरी पोचलोय. तर चला इफ काय असेल तर मी तुम्हाला दाखवेल अजून. इफ काय असं हे असेल तर मी तुम्हाला अजून काय तर हे करेल. पण आता तर काही नाही आहे. मी घरी जाऊन तुम्हाला बिलिंग आणि ते सगळं दाखवेल. तर चलो देन भेटूया तुम्हाला जरा वेळ नंतर. भाई मला नाही माहीत पण बाईक रिपेअर होऊन आली आहे. मला आत्ता एवढा कंटाळ येतो ना सिरियस. थांबा एक मिनटं, माझा हात येतोय लेन्समध्ये. ओके, मला एवढा कंटाळ येतोय ना भाई की काय माहिती. असं खूप खूप कसं तर वाटतंय. असं लय बेकार आणि बोर वाटतंय. ए भाई तुम्हाला पण एवढ्या वेळ कुत्रे भुंकले नाही, पण आता व्हिडिओ बनवायला लागला तर कुत्रे भुंकाचे 3-4 गावात. तो काळूच असणार आहे. काळूच लय भुंकतो. उगच भुंकत बसतो. तर येस, आता बाईक रिपेअर झाली, सगळं झालं. तर बाईकचं आता मी तुम्हाला कॉस्टिंग दाखवतो काय झालं, किती झाले. सर 2च मिनटं. इग्नोर दॅट ब्लॅक लाईन येतं, त्याचं लाईट माझ्या मागे त्यामुळे ते येतं. तर इग्नोर करा. तर आता मोस्टली किती झाले माहिती का. तर आता बघा बिल टोटल बिल झालं आहे 22,225 झालं आहे. कारण की इथं ते 400 आणि हे काय तर हे ना हे झालं आहे. आणि हे त्यांचं हे सगळं त्यांचं ते सर्व्हिसिंग पॅकेज घेऊन सगळं हे 700, हे 1000. एक मिनटं, एकच मिनटं, मी लेन्स बदलतो कारण की ते एक्स्ट्रा वाईड आहे तर तुम्हाला दिसणार नाही. मी जरा ते नॉर्मल करतो, थांबा. येस, वी आर बॅक. आता नॉर्मल केला. तर आधी कसं ते एक्स्ट्रा वाईड होतं ना, ते बाईक चालवण्याच्या वेळेस ठेवतो पण ते लेन्स बदलण्यात मी विसरून जातो. तर ओके, तर आता कसं झालं आहे की जे होतं हे 1739 हे झाले ते बाईकचं सगळं काय आहे ते. आता याच्यात कसं होतं तुम्हाला ते नंतर सांगतो. आणि याच्यात आणि हे 400 समथिंग झाले, 486 रुपीज असं समजून 2225 टोटल झालं आहे. ह्याच्यात कसं आहे की त्यांनी हे सगळं बदललं गेलं आहे. लेन्समध्ये दिसत पण यायचे शिफ्टर हे झालं आहे, सीफी हे झालं आहे, त्याचा गॅसकेट बदललं आहे, त्याचा गॅसकेट सायकल हे बदललं आहे, हेड आहे ना त्याचं पण बदललं आहे, त्याचा गॅसकिट त्यांनी मोस्टली ना सगळे गॅसकिटच बदलले. हे बघा, 1 गॅसकिट, 2 गॅसकिट, 3 गॅसकिट, 4 गॅसकिट, त्याचं रबर ओरिंग, त्याचं प्लेट, हे सगळं करून हे झालं. आणि असं पण नाही सगळ्यांचे 16-17 रुपये. पण लेबर चार्ज ले मारलेत. लेबर चार्ज आणि हे करत ले मारलेत. तर बेसिकली काय झालं, माझं एवढं कमी बिल कसं झालं, कारण की माझी बाईक ती 5 वर्षाचं त्यांचं काय तर वॉरंटीचं काय तर असतं, त्या ह्याच्यात माझी बाईक खराब झालेली. त्यामुळे ते वॉरंटी पिरियडमध्ये माझं खराब झालेलं, त्यामुळं माझं हे झालं. मला 2225 बिल झालं. 2500 2225 झालं. तर माझं बेसिकली 5 वर्षाच्या गाडीचं त्यांचं ते काय वॉरंटी बिरंटी होती त्या ह्याच्यात हे झालं. त्यामुळं आणि माझ्याकडे तो सर्व्हिसिंग पॅकेज होता, तो सर्व्हिस पॅकेज असतो ना तो होता, त्यामुळं ते सगळ्या ह्याच्यात माझं कॉम्प्रोमाइज झालं. नाहीतर असा बिल झाला असतं एक 8-9 हजाराचा घोडा लागला असता. तर 8-9 हजाराचा घोडा लागण्याच्या जागेवर मला नुसतं 3 हजाराचा घोडा लागला. इज ओके. तर त्यामुळं मी आता विंडशिल्ड पण मागवली. विंडशिल्ड मी मागवली जी मला येणार संडेला. तर आता बघू कसं आहे. अँड येस, वेलकम बॅक. आणि आता आज आहे आपला डे 63च ना. चालं मी दिवस विसरायला लागलो. मला रोज हेच ना दिवस आजकाल बघायला लागतात. काय चाललंय तेच नाही माहीत सिरियसली. थांबा एक मिनटं. सबस्क्रायबर्स आणि आपले सबस्क्रायबर्स झाले यार 113 झालेत. 103 सबस्क्रायबर्स झालेत. 103 भेंडी. ओके 63. आजचा दिवस 63 आहे. कसलं स्ट्रगलिंग आहे ना लाईफमध्ये. असं पण नाही की पाठ करून ठेवायचं की लाईक आजचा दिवस 60 असं पण नाही. सारखं बघायला लागतात दिवस कुठले चाललेत. आणि यस, हे सगळं होतं. तर तुम्हाला उद्या मी बाईक पण दाखवेल. बाईकचा मी असं तो व्हिडिओ तर काढलेला आहे, पण मी तुम्हाला उद्या बाईक पण दाखवेल. बाईक पण एकदा
उद्या होता मला काय करायचं आहे, चेन्स पॉकेट उघडून चेन्स पॉकेटचे जसं बघायचं आहे, त्यांनी तो चेन्स पॉकेट बदलला नसेल तर मी एक ब्रासचा चेन्स पॉकेट तिथं टाकेल. ते माझ्या मनात आहे, ते मी करणार आणि माझ्या डोक्याची फुल मंडळी करणार, नाही तर माझ्या डोक्याची मंडळी होऊन जाईल. तर ते आहे. तर बाकीचं काय नाही. आता तर मला वाटतं मला या साईडलाच टर्न व्हायला लागेल. या साईडला टर्न केल्यानंतर ॲक्च्युली ते येल्लो लाईटमुळं माझं हे होतं का माहीत नाही, म्हणजे असे लाईनिंग येतात का काय माहीत नाही. इफ मी इथं बसलो, इफ मी ही वाली लाईट मला लावली, यावाल्या लाईटमध्ये नाही येत सिरियसली. यावाल्या लाईटमध्ये ते असे फ्लेअर्स नाही आहेत, माहीत नाही का, पण बाकी या ह्याच्यातले येतं. आय डोंट नो. तर मला ॲक्च्युली असं वाटतं की हे बरं आहे. मग देन चलो भेटू आता उद्या, डे ऑफ एंड ऑफ डे 69 आणि एन्जॉय करा तुम्ही. आता ऑलमोस्ट आता 9 वाजलेत, आपलं आहे 10 वाजलेत. आपलं रोजचं होतं की लाईक 9 वाजता काय केवढा असेल व्हिडिओ करायचे आणि बंद करून सोडून द्यायचं. तर आता हेच आहे, संपलं आहे आपला दिवस. आणि आता व्हिडिओ एडिटिंगला घ्यायचं आणि सगळं बाकीचं चालू करायचं आता एडिटिंगवरती. एडिटिंग मी जास्त एडिटिंग पण नाही करत. मला पाहिजे की लोकांना रॉ व्हिडिओ आणि रॉ सगळं दिसायला, तर मी जास्त लो कट ठेवायला बघतो, जास्त कटिंग नाही. तर एन्जॉय करा. इफ तुम्हाला हे व्हिडिओज आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांना. आणि येस, आणि बाय बाय, सी यू, भेटू उद्या. चलो दे.